मित्रांनो, नुकतीच आपल्याला एक मन हेलावून टाकणारी बातमी समजली. प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या केवळ 38व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. इतक्या तरुण वयात पुढे अजून खूप मोठं करायचं असताना अशा ऊर्जावान आणि हसतमुख व्यक्तिमत्वाचा मृत्यू झाल्यानं सगळेच हादरले आहेत. आज या घटनेनं एक मोठा प्रश्न उभा केला आहे की कॅन्सर हा आजार कोणाला, कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही. एक काळ असा होता की हा आजार फक्त वृद्ध लोकांना होतो असं मानलं जायचं, पण आता तरुण पिढीही मोठ्या प्रमाणात या आजाराला बळी पडताना दिसते. तर मग मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत त्या 5 मोठ्या चुका ज्या आपण नकळत दररोज करतो आणि ज्या आपल्या आयुष्यात कॅन्सरसारखा घातक शत्रू आमंत्रित करतात. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चूक क्रमांक 1, प्लॅस्टिकचा वापर. आपल्या जीवनातील सर्वात मोठा धोका म्हणजे प्लॅस्टिक. आपण पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरतो, अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हमध्ये प्लॅस्टिकचे डबे ठेवतो, चहा, कॉफी किंवा थंड पेय प्लॅस्टिकच्या कपांमध्ये घेतो. हे सगळं आपल्याला सोयीस्कर वाटतं, पण प्लॅस्टिकमध्ये लपलेलं BPA आणि फॅल्थलेट्स नावाचं रसायन हळूहळू शरीरासाठी विष ठरतं. डॉक्टरांच्या मते जेव्हा गरम पदार्थ प्लॅस्टिकमध्ये ठेवतो किंवा सूर्यप्रकाशात ठेवलेल्या बाटलीतलं पाणी पितो, तेव्हा ही रसायनं पदार्थात मिसळतात आणि एकदा शरीरात गेली की ती रक्तामध्ये जाऊन हार्मोन्सची कार्यप्रणाली बिघडवतात. यामुळे महिलांमध्ये PCOD, वंध्यत्वाचा धोका वाढतो, गर्भपाताची शक्यता वाढते, पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होणं ही गंभीर समस्या वाढते आणि मुलांमध्ये हाडांची वाढ खुंटणे आणि अकाली प्रौढत्व यासारखे त्रास होतात. आणि सर्वात भयानक म्हणजे या सगळ्यामुळे कॅन्सरचा धोका दुपटीना वाढतो. उपाय: स्टील, काचेचे किंवा तांब्याचे भांडी वापरा. ही थोडी जड असतील, किंमत जास्त असेल, पण आरोग्य अमूल्य आहे. लक्षात ठेवा, प्लॅस्टिक जितकं सोपं वाटतं तितकंच धोकादायक आहे. चूक क्रमांक 2, धूम्रपान आणि तंबाखू. कॅन्सरचं सर्वात मोठं आणि थेट कारण म्हणजे तंबाखू. सिगारेट, बिडी, गुटखा, पान मसाला या सर्व गोष्टींमध्ये निकोटीन, टार आणि 70पेक्षा जास्त कॅन्सरजन्य रसायन असतात. आकडेवारी: जगभरातील 30% कॅन्सर रुग्ण थेट धूम्रपानाशी जोडलेले आहेत. भारतात दरवर्षी 10 लाख लोक तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतायत. प्रत्येक 8 सेकंदाला जगात कुणीतरी धूम्रपानामुळे मरतंय. तंबाखूमुळे केवळ फुफ्फुसांचा कॅन्सर होत नाही, तर तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका यांचाही कॅन्सर होतो. शिवाय हृदयविकार, स्ट्रोक, फुफ्फुसांचे आजार, नपुंसकता या समस्या वाढतात. पॅसिव्ह स्मोकिंग याचा अर्थ धूम्रपान करणाऱ्यांचे कुटुंबीय लोक, मित्रमैत्रिणी, मुलं हे सर्वच जरी धूम्रपान करत नसले तरी त्यांच्या श्वासात तो विषारी धूर जातो आणि त्यांनाही तितकाच कॅन्सरचा धोका असतो. उपाय: तंबाखू पूर्णपणे बंद करा. गरज पडल्यास निकोटीन पॅच, डॉक्टरांचा सल्ला, काउन्सिलिंग घ्या. लक्षात ठेवा, धूम्रपान सोडणं म्हणजे फक्त स्वतःचं आयुष्य वाचवणं नव्हे, तर आपल्या कुटुंबाचा श्वास वाचवणं आहे. चूक क्रमांक 4, चुकीचा आहार. आजची पिढी जंक फूड आणि प्रोसेस फूड आणि साखरेच्या पदार्थांवर जास्त अवलंबून आहे. पॅकेज चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, पिझ्झा, बर्गर, नूडल्स यामध्ये प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग, फ्लेवर्स आणि ट्रान्स फॅट्स असतात. या पदार्थांमुळे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात, जे आपल्या पेशींच्या DNAवर हल्ला करून हळूहळू कॅन्सर सुरू करतात. उदाहरण: दररोज कोल्ड्रिंक्स पिणाऱ्या लोकांमध्ये पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका दुप्पट असतो. जंक फूडवर जगणाऱ्या तरुणांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि कॅन्सर तिप्पट वेगानं वाढतात. उपाय: आहारात ताजं, घरचं आणि हंगामी अन्न खा. फळं, भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य, कोरडे मेवे यांचा समावेश करा. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सना निष्क्रिय करतात. आईचं हातचं जेवण हेच खरं औषध आहे. चूक क्रमांक 5, शारीरिक हालचालींचा अभाव. आजच्या डिजिटल युगात लोक जास्तीत जास्त वेळ बसूनच काढतात. ऑफिसचं काम, ऑनलाईन क्लासेस, मोबाईल स्क्रोलिंग या सगळ्यामुळे शरीर हालतच नाही. WHOचा अहवाल: जगातील 28% प्रौढ लोक दररोज आवश्यक हालचाल करत नाहीत. भारतातील 65% शहरी लोक दिवसातून 8 ते 10 तास खुर्चीवर बसूनच घालवतात. यामुळे ब्रेस्ट कॅन्सर, कोलोन कॅन्सरचा धोका वाढतो. मधुमेह, स्थूल्यता, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांचं प्रमाण वाढतं. शरीर हळूहळू शटडाऊन मोडमध्ये जातं. उपाय:
आठवड्याला किमान 150 मिनिटं हलका व्यायाम करा, म्हणजे चालणं, योगा, सूर्यनमस्कार, किंवा 75 मिनिटं जोरदार व्यायाम म्हणजे जॉगिंग, सायकलिंग, पोहणं. लिफ्टऐवजी जिना वापरा. दर 30 मिनिटांनी उभं राहून 2 मिनिटं चालून या. सक्रिय शरीर म्हणजे आरोग्यदायी आयुष्य. चूक क्रमांक 5. नियमित तपासण्या न करणे. भारतीयांची एक मोठी सवय म्हणजे आजारी पडलो कीच डॉक्टरांकडे जाणं. पण कॅन्सर हा असा आजार आहे की सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं खूप सूक्ष्म असतात आणि लक्षातच येत नाहीत. जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा आजार बहुतेकदा 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजला पोहोचलेला असतो. त्यावेळेला उपचार कठीण होतात. आकडेवारी: पहिल्या स्टेजला सापडलेल्या कॅन्सर रुग्णांचं 80 ते 90% जगण्याचं प्रमाण असतं, पण 3ऱ्या-4थ्या स्टेजला हे प्रमाण फक्त 20 ते 30% घसरतं. उपाय: नियमित हेल्थ चेकअप करा. महिलांनी मॅमोग्राफी आणि पॅप स्मिअर टेस्ट करावी. पुरुष आणि महिला दोघांसाठी कोलोनोस्कोपी महत्त्वाची आहे. रक्त तपासण्या, अल्ट्रासाऊंड, लिव्हर फंक्शन टेस्ट वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कॅन्सर हा डेथ सेंटेन्स नाही. वेळेत निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. समारोप: मित्रांनो, प्रिया मराठेसारखी तरुण, सुंदर आणि ऊर्जावान अभिनेत्री कॅन्सरमुळे आपल्यातून निघून गेली. उद्या आपल्यापैकी कोणीही या आजाराच्या जाळ्यात अडकू नये म्हणून या 5 चुका टाळणं खूप गरजेचं आहे. 1. प्लॅस्टिकचा वापर टाळा. 2. धूम्रपान आणि तंबाखूला पूर्णपणे नाही म्हणा. 3. अयोग्य आहार घ्या. 4. नियमित शारीरिक हालचाल करा. 5. वेळेवर तपासण्या करा. तुमचं आयुष्य अमूल्य आहे. जागरूकता हीच कॅन्सर विरुद्धची सर्वात मोठी लढाई आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार. एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.